प्रोजेक्ट आत्मनिर्भर क्रांतिकारी ठरणार. संदीप माळवी. रस्त्यावरील निर्वासितांसारखे जगणाऱ्या समूहाला प्रतिष्ठा देण्याचं काम प्रोजेक्ट आत्मनिर्भरच्या माध्यमातून होईल. सिग्नल शाळेचे हे पाऊल भविष्यात क्रांतिकारी ठरणार असा आत्मविश्वास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी व्यक्त केला आहे. समर्थ भारत व्यासपीठ संचलित सिग्नल शाळेच्या प्रोजेक्ट आत्मनिर्भर प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उदरनिर्वाहाचा शोध घेत शहराकडे झेपावलेले लाखो कुटुंब निर्वासितांचे जगणे जगतात. त्यांच्या पुनर्वसनासाठी व्यापक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सिग्नल शाळेच्या माध्यमातून निर्वासित कुटुंबातील मुलांचे शिक्षण मार्गी लागत असताना त्यांच्या पालकांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत असलेला सिग्नल शाळा पालक प्रोजेक्ट आत्मनिर्भर भविष्यात क्रांतिकारी ठरेल. प्रशासन म्हणून यांना सर्वतोपरी मदत करण्याची आमची भूमिका असेल असं आश्वासन संदीप माळवी यांनी दिले आहे. जिल्हा न्यायाधीश सोनल सहा, ॲडव्होकेट ईश्वर सूर्यवंशी, ॲडव्होकेट प्रदीप टेल्लू, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कारले इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ठाण्यातील विविध सिग्नलवरती वस्तू विकून उपजीविका करणाऱ्या कुटुंबांना दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रोजेक्ट आत्मनिर्भर सुरू करण्यात आला आहे. याच्या पहिल्या टप्प्यामध्ये द नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल्ड एंटरप्राइजेसच्या अंध मूकबधीर दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या निर्यातक्षम गुणवत्तेच्या छत्र्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच विक्री करणाऱ्या कुटुंबांचे प्रशिक्षण करून त्यांना ड्रेस कोड देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी अशा कुटुंबांकडून वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती जनजागृती देखील केली आहे. या अशा प्रयत्नांमुळे पालकांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन त्यांचा निर्वासितपणा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पावसाळ्यातील छत्र्यांसोबतच वर्षभर विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांनी ही उत्पादने विकत घ्यावीत असं आवाहन समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने करण्यात आलं आहे. ही उत्पादने सिग्नल शाळा व तिन्हात नाका सिग्नल येथे उपलब्ध असतील. सिग्नल शाळेच्या माध्यमातून आज एका अतिशय चांगल्या अशा उल्लेखनीय प्रकल्पाचं सुरुवात झालेली असं म्हणेन मी, की जे पालक पूर्वी ह्या सिग्नलवर भीक मागायचे किंवा त्यांच्या मुलासह भीक मागायचे, त्यांची मुलं आज सिग्नल शाळेत शिकतात आणि हे पालक आज भीक न मागता स्वतःचा छोटा मोठा का होईना व्यवसाय सुरू करतात. भले फुल विक्री असेल, छत्र्यांची विक्री असेल किंवा अजून काही छोटे मोठे जे काही उद्योग असतील जे ते सिग्नलवर करू शकतील आणि ते स्वतःचा पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतील. ही खूपच क्रांतिकारी अशी घटना आहे की जे लोक पूर्वी ह्याच सिग्नलवर भीक मागायची तीच लोक आज त्याच सिग्नलवर छोटा छोटा व्यवसाय सुरू करतायत आणि स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतात. हा आत्मनिर्भरतेकडे जो माननीय पंतप्रधानांचा जो संदेश आहे की आत्मनिर्भर भारत, त्या दृष्टीने ही छोटे छोटे समाजातले घटक आहेत आज वंचित आहेत. आज ते खूपच अशा वेगळ्या पद्धतीने जगत आहेत. परंतु मला वाटतं की अशा पद्धतीचं ही सुरुवात जी आहे ती ह्या पालकांना एक स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी मदत करेल, परंतु त्यांच्यामध्ये त्यांच्या जगण्याला एक वेगळं वळण देणारं, त्यांचं जगणं सुसह्य करणारं ठरेल असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी भट्टू सावंत आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आत्मनिर्भर पालक जे सिग्नलवर भीक मागत होते त्यांना आत्मनिर्भर करण्याचा हा काही प्रकल्प आहे, त्याला आमच्या सगळ्यांकडून पूर्णपणे सहकार्य राहील आणि ही चळवळ अजून वाढावी. ही लोक भीक न मागता स्वतःच्या पायावर उभी राहावी, स्वतः आत्मनिर्भर व्हावी आणि त्यांचं जगणं अतिशय चांगल्या पद्धतीनं कसं जगता येईल यासाठी प्रयत्न करत राहील. यासाठी मी निश्चितपणे या सगळ्यांना शुभेच्छा देतो. असं पाहिलं तर हा उपक्रम हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. कारण की सिग्नल शाळेच्या माध्यमातून जे सिग्नलच्या इथे जे मुलं राहतात त्यांना खऱ्या अर्थाने जे काही भारतीय राज्यघटनेने शिक्षणाचा जो अधिकार दिलेला आहे, मूलभूत अधिकार आहे, त्या मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने या सिग्नल खाली होतानाही दिसून येते. कारण की सिग्नलच्या खाली राहणारी मुलं हे शिक्षणापासून वंचित असताना दिसतात. परंतु ह्या शाळेच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाचा अधिकार तर प्राप्त करून दिलेलाच आहे, पण त्याचसोबत त्यांच्या पालकांनाही स्वावलंबत्व यावं, आर्थिक स्वावलंबी व्हावं, त्या दृष्टिकोनातून हा जो प्रयोग, हा जो उपक्रम राबवण्यात येतो हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील इमारतींवर लावण्यात आलेले पत्रे, सौर ऊर्जेचे पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन या सर्व गोष्टींसाठी स्थिरता प्रमाणपत्र घेतली जावीत. तसेच वाऱ्याचा किती वेग सहन करण्याची त्यांची क्षमता आहे याची माहिती तात्काळ घेण्यात यावी असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. त्याचबरोबर सर्व जाहिरात फलकांची स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली असली तरी त्यात प्रति तास वाऱ्याचा किती वेग हे फलक सहन करू शकतील याची माहितीही संबंधितांकडून नव्याने घेण्यात यावी असे निर्देशही आयुक्त राव यांनी जाहिरात विभागाला दिले आहेत. महापालिका क्षेत्रातील आकारमानापेक्षा जास्त असलेल्या 33 फलकांचे त्यांच्या मालकांनी अजूनही आकारमान कमी केलेले नाही याची गंभीर दखल घेऊन आयुक्त राव यांनी घेतली असून हे फलक जास्तीचे मनुष्यबळ लावून काढावेत असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यासाठी अतिक्रमण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जाहिरात विभागासोबत मोहीम हाती घ्यावी असं आयुक्तांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर त्या इमारतींवरती MRTP अंतर्गत कारवाई सुरू करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. पावसाळी स्थिती आणि महापालिकेचे विविध विषय यांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी एक बैठक घेतली. नागरी संशोधन केंद्र माजीवाडा येथे वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख यांची ही बैठक संपन्न झाली. त्यामध्ये अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता उपस्थित होते. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. पौराणिक माहितीनुसार गणपतीने अंगारक यांच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिले होते की जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी तिथी येईल ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. म्हणून अंगारिकाला चतुर्थी श्री गणेशाचं पूजनाचं खूप महत्त्व आहे. आज देखील अंगारकी चतुर्थी आहे. हिंदू पंचांगानुसार दर महिन्यात 2दा चतुर्थी येते. विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 4थ्या दिवशी विनायक चतुर्थी येते, तर कृष्ण पक्षाच्या 4थ्या दिवशी संकष्टी येते. संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी व्रतपूजन आणि कथा आरती करण्याचं महत्त्व आहे. आज देखील अंगारकी संकष्टी असल्यामुळे ठाण्यातील कचराई तलाव परिसरामध्ये गणपतीच्या मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी होती. महाराष्ट्रात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मंदिरामध्ये विशेष व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली होती. या मंदिरामध्ये देखील विधिवत पूजा अर्चा या ठिकाणी करण्यात आली. त्याचबरोबर भाविकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले व मनोभावे अशी पूजा देखील केलेली पाहायला मिळाली. मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक अशी फुलांची सजावट देखील करण्यात आली होती. त्याचबरोबर या ठिकाणी भाविकांनी दर्शन घेत गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती.
चला चला नमस्कार करा. जरा एक मिनिट शारीरिक परिश्रम कमी आणि तासनतास खुर्चीला खेळून मोबाईल, संगणक, टीव्ही, शिवणकाम अशा काही कारणांनी मानदुखीची समस्या डोकं वर काढत आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयातील भौतिकोपचार व व्यवसायोपचार विभागात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये 40% तरुण मानदुखीने ग्रासलेले आहेत. त्यामुळे चक्कर येणे, हाताला मुंग्या, हाताची पकड कमी अशी लक्षणे दिसून येत आहेत. अवेळी जेवण, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, सतत मोबाईल, संगणक वापरणे याचा शरीरावरती विपरीत परिणाम होताना दिसून येतोय. पूर्वी 50-60 नंतर होणाऱ्या व्याधी आजच्या तरुण वर्गात दिसून येत आहेत. सिव्हिल रुग्णालयात फिजिओथेरपीसाठी 20-30 रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे, अस्थितज्ञ डॉक्टर विलास साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकोपचार व व्यवसायोपचार विभागातील रुग्णांवरती उपचार केले जात असून या रुग्णांमध्ये 40% मानदुखीचे रुग्ण 16 ते 30 वयोगटातील आहेत अशी माहिती भौतिक उपचार तज्ज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर यांनी दिलेली आहे. चुकीची बैठक, सतत मान एका स्थितीमध्ये ठेवून मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, संगणक, शिवणकाम सतत करून यांसारख्या समस्या आता निर्माण होत आहेत. त्याचबरोबर मुलींमध्ये तारुण्यात येताना संप्रेरकांमुळे होणारे शारीरिक बदल, वयोमानानुसार होणारी मानेच्या मणक्यांची झीज, अपघातामुळे मानेला होणारी इजा यामुळे मानदुखीचा त्रास उद्भवू शकत असल्याचं व्यवसायोपचार तज्ज्ञ डॉक्टर नम्रता पाटणे व सुप्रिया कांबळे यांनी सांगितलं आहे. ज्या सध्याच्या सवयी आहेत, जे पहिले आपण जे रुटीनली एक्सरसाइज करायचो, एंटरटेनमेंट साधनं नव्हते, त्याच्यामुळे बाहेर फिरायचो, आउटडोअर गेम खेळायचो, ह्या सगळ्या गोष्टी आता एकतर लोक बऱ्याचशापैकी बिझी झाले आणि त्याच्यामुळे कॉम्प्युटरवर बऱ्याच वेळ बसून असतात किंवा मोबाईलवर जास्त वेळ बसून असतात, पोस्चर्स प्रॉपर नसतात. की आता फॉर एक्झाम्पल हा त्रास पहिले टेलरिंग काम करणाऱ्या लोकांना सगळ्यात जास्त व्हायचा, तो आता सर्वसामान्य व्हायला लागला. त्याचं कारण सिटिंग पोस्चर. बऱ्याच वेळा तरुण मुलं बऱ्याच वेळा टी व्हीच्या समोर बसलेली असतात, त्या मोबाईल चालत बसले असतात, एका पोझिशनमध्ये असतात आणि या पोझिशनचा नक्कीच तुमच्या स्पाईन जो मेन सपोर्ट आहे बॉडीचा त्या स्पाईनवर त्रास होतो. आणि याच्यामध्ये आम्ही जर बघितलं आतापर्यंत जवळपास 40% तरुण मुलं जे हा आजार जो बोल्ड लोकांना, म्हातारा म्हणजे वयस्क लोकांना जो त्रास व्हायचा तो तरुण लोकांमध्ये दिसून येतो आहे सध्याच्या घडीला. आम्ही एक तो सर्वे पण केला होता. त्याच्यामध्ये हे ज्या सवयी त्याच्यानुसार ते झालेलं आहे. दुसरी गोष्ट की सनला एक्सपोज नाही होत, मुलं रूममध्ये बसलेली असतात, व्हिटॅमिन डीची कमी पडते, डाएट प्रॉपरली नसतं, फास्ट फूड्स खायला लागले, पॅक फूड खायला लागलेत, ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आणि याच्यामध्ये सगळं प्रिझर्वेटिव्ह असतात. त्याच्या ह्या परिणाम होऊन मानेचा दुखण्याचा प्रकार नक्कीच आमच्या लक्षात आला की तो सध्याच्या घडीला जास्त आहे. तर मी आणि त्याच्यावर आता आपण फिजिओथेरपी करतो, फिजिओथेरपीनंतर रिलीफ मिळतं, परंतु आम्ही काही लोकांचं असंही बघितलं की रिलीफ झाल्यानंतरही काही दिवसानंतर ते परत येतात कारण ते सवयी सोडत नाही. तर याला मेनली तुम्हाला एक सवयी लावून घेणं, एक्सरसाइज डेली करायला पाहिजे, डाएट प्रॉपरली पाहिजे, तुम्ही सनलाईटला एक्सपोज व्हायला पाहिजे आणि जे एका
कॉम्प्युटरवर दिवसभर बसून जे काम करतात, आता वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली लोक कॉम्प्युटरवर लिटरली 20-20 तास बसून काम करतात ऑफिसचे. ह्या सवयी चुकीच्या आहेत. तुमच्या बॉडीच्या रिक्वायरमेंटनुसार आपण कामं करायला पाहिजे. हे जर सगळ्यांना लक्षात घेतलं तर याच्यापासून आपण नक्कीच आपल्याला मुक्तता मिळेल, नाही तर प्रश्न खूप गंभीर आहे. सदोष बसगाड्यांची विक्री केल्यानंतरही त्यांची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करणे, बस खरेदीदारांच्या समस्या ऐकून न घेणे यामुळे संतप्त झालेल्या मुंबई बस मालक संघटना आणि बस ओनर सेवा संघर्ष समितीचे सदस्य आक्रमक झाले आहेत. या बस मालकांनी नायगाव नजीकच्या सर्व्हिस सेंटरवरती जाऊन आपल्या 100हून अधिक बसगाड्या जमा केल्यात. विशेष म्हणजे या बसगाड्या जमा केल्यानंतरही अशोक लेलँडकडून प्रतिसाद न मिळाल्याने वाहनधारकांनी भर पावसामध्ये धरणे आंदोलन केले. खासगी वाहतूकदारांनी सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून अशोक लेलँड बाजारात आणलेल्या 13.5 मीटर लांबीच्या बसगाड्या विकत घेतल्या आहेत. मात्र या बसगाड्या सदोष असल्याने प्रवासादरम्यान अपघातग्रस्त होण्याचा धोका बळावला आहे. या संदर्भात मुंबई बस मालक संघटनेने 23 जून रोजी ठाण्यातील अशोक लेलँड कंपनीच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली होती. मात्र व्यवस्थापकाने त्यांच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतरही अनेक बसगाड्यांचे फ्रंट व्हील हब क्रॅक होणे, व्हील डिस्क तुटणे, क्लच प्रेशर प्लेट, रिलीज बेरिंग, क्लच सिलेंडर, डिझेल पाईप तुटणे, सायलेन्सर पाईप फुटणे, पुरवठा करणारे पाईप फुटणे, गिअर बॉक्स, ब्रेक लायनर तुटणे या समस्या सुरूच होत्या. विशेष म्हणजे अवघ्या काही महिन्यातच या समस्या निर्माण झाल्या असून अशोक लेलँडकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा किंवा वॉरंटी प्रदान केली जात नाही. त्यामुळे हातासलेल्या सुमारे 100 बस मालकांनी थेट सर्व्हिस सेंटर गाठून आपल्या बसगाड्या परत केल्या. दरम्यान या बसगाड्या परत केल्यानंतरही व्यवस्थापनाकडून साधी विचारणाही केली नाही किंवा व्यवस्थापनातील एकही अधिकारी बस मालकांची भेट घेण्यास न आल्याने संतप्त झालेल्या बस मालकांनी तेथील चिखलातच बसून धरणे आंदोलन केले. ठाणे परिवहन सेवेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी गेल्या अनेक वर्षापासून न दिल्याने कर्मचारी अरुण कारंडे यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ठाण्यातील वागळे आगार डेपोला मंगळवारी सकाळी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले. अरुण कारंडे यांनी 1989 साली चालक या पदावरती ते ठाणे परिवहन सेवेमध्ये रुजू झाले होते. सलग 29 वर्ष 5 महिन्यांची परिवहनची सेवा त्यांनी केली. 2019 साली कारंडे हे सेवानिवृत्त झाले. 4 वर्षे 9 महिने उलटून गेली तरी देखील अद्यापही कर्मचाऱ्यांची थकीत देणी न दिल्याने कर्मचारी आक्रमक झाले होते. कर्मचारी अरुण कारंडे यांनी थेट 1 महिन्याच्या आत थकीत देणी द्या, नाहीतर कुटुंबियासमवेत आत्मदहन करू असा इशारा दिला आहे. 5व्या, 6व्या व 7व्या वेतन आयोगाचे व सेवानिवृत्तीनंतरची देयके, इतर भत्ते, प्रवास भत्ता, वैद्यकीय भत्ता, 2009 रोजी जादा कामाचा भत्ता, शैक्षणिक भत्ता व्याजासकट मिळावे अशी मागणी कर्मचारी अरुण कारंडे व इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे. सातत्याने पत्रव्यवहार करून देखील देयके मिळत नसल्याने टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे अरुण कारंडे यांनी सांगितले. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्रव्यवहार करण्यात आला असून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले. मात्र येणाऱ्या काळात थकीत देयके मिळाली नाही तर ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर उपोषण करू असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आमची पुढची भूमिका ही होती, मी 2019ला रिटायर झालो. तेव्हापासून मी पत्रव्यवहार करत आलेलो आहे. मंत्रालय, राज्य, केंद्रापर्यंत पण पाठवलेली मी 3 पत्रक, मोदी, अमित शाह सर्वांना या आत्मदानाचा बी त्यांना इशारा दिलेला होता. मी या सगळे पत्रक 13 पत्रक मी पाठवले, त्याची सगळी पोच यांना आहे, माझ्याकडे पण आहे. परंतु 2019 पासून मी माझी थकबाकीची मागणी करतो. ते माझ्याकडे पैसेच नाहीत, आमच्याकडे पैसेच नाहीत म्हणून कर्मचाऱ्याला आतापर्यंत जवळजवळ 238 कर्मचारी असतील शिल्लक, म्हणजे ज्यांची थकबाकी आहे ती त्यांना अद्यापर्यंत थकबाकी मिळते. थकबाकी म्हणलं की म्हणते आमच्याकडं
निधीच नाही. निधी कुठून आणायचा? निधी आला तर आम्ही देऊ. मग आता तुमच्याकडे निधी महापालिकेच्या कर्मचाऱ्याच्या नावाने तुम्ही घेताय, टेंडर बिलं काढताय, ठेकेदाराची बिलं काढताय, बसेस नवीन आणताय, ह्याला कुठून पैसा येतो तुमच्याकडे? कर्मचाऱ्याला का द्यायला पैसा नाही तुमच्याकडे? हा, त्याचा कोण उत्तर देणार? मग आम्ही एवढ्या वर्षापासून 5 वर्ष झालं आज मी चक्रा मारतोय. मी आज भाड्याच्या खोलीत आहे 30 वर्षापासून. मी काय जगायचं? मला कोणी जगवणारा नाही. मी यांना वारंवार सगळी माहिती दिली, गावापासून मुंबईपर्यंत सगळी चौकशी करा म्हणून पहिल्यापासून दिलेली आहे. सगळे पेपर आहेत. म्हणजे असे का करतात? माहितीचा अधिकार दिला, त्याच्यामध्ये असं सांगितलं की माहिती देणे बंधनकारक नाही. यांच्या कायद्यात बसतं का? यांच्या कायद्यात आम्ही आमची माहिती मागितली, हो आमची थकबाकी किती आहे, काय तुम्ही देताय, कुठल्या देताय, कसं देताय, काय देताय, कुठल्या बेसवर देताय? 6व्या वेतनचा आम्हाला बेनिफिट दिला आणि म्हणते आमची मिटिंग झाली नाही, अजून आम्ही ठरवलं नाही. मग तुम्ही त्याचे फायदे दिले कशाला? 7व्याचा थकबाकीचं दाखवलं नाही मला. जी पत्रक दिले ती काल मला 2 कुरिअरनी पत्रक पाठवले. मी घरी नसल्यामुळे माझ्या मंडळीने घेतली ती पत्रक. म्हणजे मी आज आत्मदान करणार म्हणून तुम्ही पत्रक पाठवताय. ते तुम्ही पहिलेच मला सांगितले. उपदान दिलेले सर्वाला द्यावंच लागतं उपदान. मग तेच घडी कशाला सांगताय तुम्ही आम्हाला? उपदान दिलंय, हे दिलंय, आमच्यावर थकबाकी येईल तेव्हा देऊ. तुमच्यावर येणार कधी? माणूस मेल्यावर? किती तर लोकांनी आत्महत्या केले, संसार उद्ध्वस्त केलेत या परिवहन प्रशासनाने. मी राजीव तुषार मलजी. मी जवळजवळ 2021 मार्चला रिटायर झालो. माझ्या आधी पण जवळजवळ 2021 मध्ये कारंडे वगैरे सारखे रिटायर झालेले आहेत आणि जवळजवळ आज आम्ही 1100च्या वर संख्या गेलेली आहे आणि त्याच्या जवळजवळ 150च्या आसपास कर्मचारी आम्हाला आमच्यातून सोडून गेले, देवाघरी गेलेले आहेत. कारण काही ना काही आजार आज मी पण स्वतः कॅन्सर आपला हे हृदयरोगाचा पेशंट आहे आणि बरेचसे असे आमचे लोक आहेत की ज्यांना काही ना काही आजार आणि उपचार घेऊ शकत नाहीत. पण आज काही लोकांची कशी मुलं बाळ कमवत आहेत तर त्यामुळे ते तरुण आहेत. पण इतर जणांचे असे वांदे आहेत की त्यांच्याकडे मुलीच आहेत तर ते काय करतील किंवा त्यांच्याकडे भाड्याने राहतात तर ते लोक कुठल्या ह्याच्याने इथं तग धरू शकतील. आणि गावी त्यांची काय जमीन नाही की बाबा त्याला काही जण गावी जाऊ शकतं की बाबा त्याला आपला जमीन दुमला शेती करू खाऊ. पण इथं जर आमचेच जर पैसे आम्ही कष्ट करून आम्हाला जर मिळत नसतील वेळेवर आणि आम्ही दरवेळा किती वेळा चक्रा मारायचे, एक तर आम्हाला खर्च करून एवढा लांबून. मी स्वतः भिवंडीला होतो, भिवंडीला ये जा करतो. ते येणं जाणं प्रत्येकाला भारी पडतं. आणि मेन म्हणजे कसं आम्ही आलो की आम्हाला फक्त एवढंच सांगतात की तुमचं देणं आम्हाला बी माहिती आहे पण जेव्हा निधी उपलब्ध होईल तेव्हा देऊ. त्यासाठी नंतर आम्ही आधी बांगर साहेब होते त्यांच्याशी बी वेळोवेळी भेटत होतो. त्यांनी जवळजवळ आमचं म्हणजे काम करण्यात पण आलं आणि ऐन वेळा त्यांची बदली करण्यात आली. त्याच्यानंतर आता सौरभ राव आले. आता ते म्हणते मला परत अभ्यास करायला लागेल. आता हा कळण्यात आला आम्हाला की व्यवस्थापनाची बदली परत नवीन व्यवस्था परत तो तेच म्हणणार की मला अभ्यास करावा. म्हणजे जाणून बुजून हा वेळ काढूपणा होतो ना. जर आज तुमच्याकडे निधी आहे तर तुम्ही देऊन टाका ना. पण तो निधी काय करतात, आलं की बिलं काढ, हे कर, रंगोरंगोटी कर, बसेस घ्या किंवा त्याचं सामान घेऊन टाकलं. मग त्याच्या कसं त्याचे बिलं त्याच्यामधून त्यांना त्यांचं कमिशन निघतं. पण आम्ही वाऱ्यावर होतो ना.